पूजन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. बार्शीच्या प्रथम नागरिक आदरणीय तेजस्विनीताई कथले आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. बार्शी बाजार समितीचे सभापती आदरणीय विजयजी गरड सर, उपसभापती आदरणीय बाबासाहेब गायकवाड, उपनगराध्यक्ष रोहित पाटील या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आजच्या या सत्कार समारंभ सोहळ्याचं व या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतोय बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व, आपल्या सर्वांचे लाडके नेते, विकासरत्न व्यक्तिमत्व माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय राजाभाऊ राऊत. निवडणुका त्याचबरोबर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहित आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीचे निकाल आज आपण भारतीय जनता पार्टीच्या RPIच्या माध्यमातून या ठिकाणी बांधवून देऊ शकलो. आज त्या निमित्तानं आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, ज्यांनी मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ नेऊन एक अत्यंत राजकीय जीवनामध्ये एक उभारी दिली, ते असे आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी आज आपल्या समोर उपस्थित आहेत. कारण आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे की आदरणीय दादांची नजर माझ्याकडे गेली आणि मला बरोबर हेरलं दादाने, आणि दादा म्हणले की कोल्हापूरला आम्ही गेलो होतो की राजा, तुला भारतीय जनता पार्टी बरोबर काम करावं लागल, मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा आशीर्वाद तुला सातत्याने राहील. आणि या परिस्थितीमध्ये आपण बांधवांनो काम करायला सुरुवात केली आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आणि एक विकासाचं पर्व सुरू झालं. कारण त्यावेळेस मी माजी आमदार होतो, त्यावेळेस आशिफभाई तांबोळी नगराध्यक्ष होते. आपले जवळपास 40 पैकी 29 नगरसेवक त्यावेळेस निवडून आले होते आणि अचानक पंचायत समिती आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबरोबर भारतीय जनता पार्टीची सुद्धा पंचायत समिती दादा आपल्या आशीर्वादानं त्यावेळेस गेल्या वेळेस सुद्धा आलेली होती. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना, मी त्यावेळेस माजी आमदार असताना एवढं या बार्शी तालुक्याच्या विकासाचं पर्व सुरू झालं आणि सर्वांच्याच एक प्रेरणेतून
किंवा सहकार्यातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही युतीच्या माध्यमातून मला उमेदवारी जरी घेता आली नाही तरी मी अपक्ष उभा राहिलो आणि त्या ठिकाणी आमदार झालो बांधवांनो. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत होतं आणि आपल्या सगळ्यालाच माहित आहे की कुणीही सत्तेला पाठिंबा देतंय, परंतु माझ्यावरती असंख्य केलेले सहकार्य किंवा सातत्यानं माझ्या प्रत्येक राजकीय जीवनातील जडणघडणीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांनी वेळोवेळी लक्ष दिलं आणि त्या सर्व गोष्टीची मनामध्ये मला जाणीव होती. आणि त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपदाला पाठिंबा देणारा एक राजेंद्रराव ठरला आणि ह्या सर्व गोष्टी पार्टीनं त्या सर्व गोष्टीची काळजी घेतली, पार्टीनं त्याची नोंद घेतली आणि खऱ्या अर्थानं आज बार्शी तालुक्यामध्ये ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने सत्ता स्थापन झाली आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, साहेब उपमुख्यमंत्री झाले, दादाही मंत्री झाले आणि सगळ्यांच्या प्रेरणेतून बार्शी तालुक्याला जवळपास 4,000 कोटीहून अधिक निधी बांधवांना आपण आणू शकलो. आज आपल्या संपूर्ण बार्शी तालुक्यातील जवळपास आवर्जून मी दादांना सांगू इच्छितो की दादासाहेब बार्शी उपसा सिंचन योजना, साठवण तलाव, किटीवेर या सगळ्या ह्याच्यातून साधारण 1-2-3 महिन्यामध्ये जवळपास नव्यानं 50,000 एकर जमीन ओलिताखाली येते. एवढं मोठं काम आपण मला तिथं बरोबर घेतलं म्हणून एवढं शेतकऱ्यांसाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून मी काम करू शकलो. बार्शी नगरपालिकेला 296 कोटीची योजना दिली, जलजीवन मिशनच्या योजना दिल्या. तुम्हीही दादा सोलापूर रस्ता जिथं 2 तास जायचे तुम्ही 1 तासात आले, तोही रस्ता तुम्ही केला. त्याचबरोबर धाराशिव रस्ताही तुम्ही केला दादा. आणि तुम्ही PWDचे मंत्री असताना सगळ्या खऱ्या अर्थानं हे शहराच्या कडेचे रस्ते करण्याचं जाळं या ठिकाणी विणलं गेलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं रस्ते, गटारी, दिवाबत्ती, नगरोत्थान योजना, भगवंत मैदान, त्याचबरोबर कोर्ट, सेशन कोर्ट, उपजिल्हा रुग्णालय. आता दादांना वेळ कमी असल्यामुळं मी शॉर्टमध्ये सांगतो. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक योजना या ठिकाणी बांधून आपण राबवू शकलो. अशा रीतीनं जवळपास 4,000 कोटी रुपयाचा निधी, पीक विमा, सततचा पाऊस, त्याचबरोबर अतिवृष्टी या माध्यमातून 1,000 कोटी रुपयाचं सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं. आणि या सर्व गोष्टीची एक प्रत्येकाला काळजी होती. ठीक आहे, दुर्दैवानं आपण त्या खोलात जात नाही, परंतु विधानसभेला काही शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करत होतो बांधवांनो, परंतु त्या ठिकाणी काही तालुक्यातील माझ्या तरुण बांधवांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला. त्याच्यामध्ये मीही काही चुकलो असलो तरी काही तरुणांबरोबर चर्चा केली किंवा कोणती चूक नाही किंवा काय विषय झाला या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडल्या. आणि ह्या सगळ्या तुमचा सगळ्या तालुक्यातला विषय जो विरोधकांनी उचलून धरला आणि विनाकारण बहु केला, कारण नसताना सगळ्या तालुक्यामध्ये संभ्रम निर्माण केला बांधवांनो. मी आदरणीय दादांना सुद्धा सांगू इच्छितो की दादा, एवढे निधी मिळत होता पाण्यासाठी किंवा सगळे उपलब्ध होत होते, मी जर मुंबईला थांबलो नसतो तर फार मोठं तालुक्याचं नुकसान झालं असतं. त्याच्यामुळं मला जनतेमध्ये जास्त फिरता आलं नाही आणि त्याचा एवढा बहु केला विरोधकांनी की ते विधानसभेच्या 6,000 मतावरती येऊन ठेपलं गेलं. परंतु ज्यावेळेस जनतेच्या कोर्टामध्ये निवडणूक झाल्यापासून दादा मी न्याय मागण्याकरता गेलो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या बार्शी तालुक्यातल्या जनतेने फार मोठा न्याय भारतीय जनता पार्टी आणि RPIच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिलेला आहे दादा. आज एवढी मोठी बाजार समिती अवर्ग 18 पैकी 18 उमेदवार दादा आपले निवडून त्या ठिकाणी आले. बार्शी नगरपालिकेला सुद्धा 42 सीट आहेत, त्यामध्ये सुद्धा दादा 23 सीट आपण जिंकलो. 4600 मतानं नगराध्यक्ष आपण त्या ठिकाणी निवडून आणू शकलो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज 6 जिल्हा परिषद आहेत, 6 पैकी 6 जिल्हा परिषद आपण भारतीय जनता पार्टी आणि RPIच्या माध्यमातून आपण आणू शकलो. सगळे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती उमेदवार आले. 12 पंचायत समितीचे कमळ या चिन्हावरती 12 पैकी 12 निवडून आले दादा. आणि 3 जिल्हा परिषदा जवळपास 10,000 आल्यात, एक 9,000 9,500 एक आली, एक 7,500 आली आणि एक 5,500 जवळपास 52,000चं मताधिक्य आपल्याला ग्रामीण भागाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दादा दिलं. 4600 मताचं मताधिक्य
शहराने दिलं. अशा पद्धतीनं हा कौल आपल्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दादा सर्व बार्शी तालुक्यातील सुज्ञ वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माता भगिनी, शेतकरी बांधव, कष्टकरी या सर्वांनी दिलेला आहे. आज दादा सगळ्यांची एवढी इच्छा आहे की आज 50,000 एकर जमीन बागायत झालेली आहे. आज एक MIDC साहेबांच्या आपल्या माध्यमातून झालेले आहे. त्या ठिकाणी 42 कारखाने छोटे मोठे उभारलेले आहेत. आज शहराच्या सुद्धा पाण्याचा प्रश्न जवळपास सुटत आलेला आहे. ग्रामीण भागामधले जनजीवन मिशनच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून एवढ्या मोठ्या योजना त्या ठिकाणी कार्यान्वित केलेल्या आहेत. तिथले प्रश्न सोडले आहेत. नवीन नवीन उद्योग या तालुक्यामध्ये दादा आपण उभा करतोय आणि त्या ठिकाणी बँका किंवा जागा, वीज, पाणी या सगळ्या गोष्टीची सोय करतोय दादा. एकदम चांगलं काम या ठिकाणी चालू आहे. भविष्य काळामध्ये सर्वांची जी इच्छा आहे दादा की पाण्याच्या बाबतीमध्ये आणखीन थोडं बार्शीवरती लक्ष असावं, कारण आवर्षण प्रवर्षण मधला हा तालुका आहे. प्रचंड ड्राय एरिया असलेला हा तालुका आहे. एक उजनीचा स्रोत दादा आणि दुसरा साठवण तलाव किंवा छोटे छोटे बंधारे, किटीवेर या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याला या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून एकच MIDC आहे. आपल्याला आणखीन 3 साईट दादा उपलब्ध आहेत. त्याकरता पण एका MIDCची प्रक्रिया चालू आहे आणि आणखीन 2 अशा आणखीन 3 MIDC जर बार्शीमध्ये झाल्या तर एक उद्योगनगरी म्हणून बार्शीकडे पाहिलं जातंय. मराठवाड्याचं प्रवेशद्वार आपल्याला माहिती आहे दादा, हे तुमचाच मतदारसंघ आहे. तुम्ही 2 वेळेस या ठिकाणी पदवीधरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि तुम्हाला बार्शीतली प्रत्येक रेग ना रेग माहीत आहे. आज व्यापारी एवढा ताकदवान आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये बार्शी एवढी मजबूत आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बार्शी मजबूत आहे. फक्त तुम्ही असा थोडा पुश केला तर एक 20-22 तालुक्यातून सगळी उलाढाल या तालुक्यामध्ये होते आणि सगळ्यांची आशा या ठिकाणी एक निर्माण झालेली आहे की विधानसभेमध्ये झालं असू द्या. आम्ही आता सगळं भरभरून विधानसभेचं सगळं काय आम्ही परतफेड केली आणि घवघवीत असं जवळपास 57,000चं मताधिक्य दादा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त शेतकऱ्याला पाणी आणि तरुणाला रोजगार. दादा मी प्रचंड कष्ट घेतो. कष्ट घेण्याकरता मी कुठं सुद्धा मागं पडणार नाही. फक्त मंत्रालयामध्ये काय जर थोडं वाटलं तर साहेब आणि तुम्ही या ठिकाणी बार्शीवरती प्रेम करावं एवढी या ठिकाणी बार्शीकरांची अपेक्षा आहे. याच्यापेक्षा कुठलंही या ठिकाणी मागणं नाही. तरी आज या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्याने एवढा मोठा कौल दिला आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालं एवढं मोठं. त्याबद्दल मी तालुक्यातल्या जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दादा आज कुटुंबासोबत तुळजापूरला आई जगदंबेच्या दर्शनाकरता निघाले होते. दादांना मी त्या दिवशी विनंती केली, दादा तुमच्यावरती एवढे प्रेम करतात तालुक्यातली सगळी मंडळी, सगळेजण जे तालुक्यातील जनतेनं ज्यांना आशीर्वाद दिल्यात, ज्यांना निवडून दिले, ह्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारावी आणि पुढील कार्यात त्यांना शुभेच्छा द्यावा एवढी विनंती दादांना त्या दिवशी केली. तर दादाने एका सेकंदात होय म्हणले. मी आलोच. किती जरी गडबड झाली तरी मी सगळ्यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता, प्रेरणा देण्याकरता या ठिकाणी राजाभाऊ येतोच. त्याने आज या ठिकाणी दादा आले. त्याबद्दल दादांचं संपूर्ण आपल्या तालुक्याच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दादांना एवढी घाई आहे तुळजापूरला दर्शनाची आणि नंतर सोलापूरला जायचं, परंतु दादा तुम्ही सर्वांना शाबासकीची थाप देण्याकरता आणि पुढं प्रेरणा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांची माफी मागेन की मी खूप घाईघाई करतो आहे, पण राजकीय कार्यकर्ता असू देत किंवा नागरिक असू देत, त्याला आपल्या कुटुंबाकडेही लक्ष द्यावं लागतं. किंबहुना खूप हेवी राजकारण करणाऱ्यानेही आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं तर सर्वसामान्य नागरिकालाही बरं वाटतं की बाबा हे राजकारणी करतात, घराकडे लक्ष देतात. तसं मी येणारा इकडे म्हटल्यानंतर बायकोने तुळजापूरला आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं असं म्हटलं. मी मुंबईहून येणार होतो, त्यामुळे मी त्याला म्हटलं की तू कोल्हापूरहून तुळजापूरला पोच. मी सिद्धेश्वरने सोलापूरला उतरून बार्शीला राजाभाऊचा कार्यक्रम आटपून तुळजापूरला धाराशिव मार्गे येतो. माझी ट्रेन 1 तास लेट आली आणि त्यामुळे थोडा माझा प्रयत्न असा आहे की
ती पोचता मी पण पोचावं. बायको माझी खूप समजदार आहे, त्यामुळे वाट बघायला लागली तर थांबेल, पण तिच्या समजूतदारपणाचा कधी कधी मी जास्त फायदा घेतो, खूप प्रवास करत असतो. त्यामुळे मी राजाभाऊला म्हटलं की डायरेक्ट तू प्रास्ताविक कर, मी बोलतो, आणि सन्मान करणं महत्त्वाचं आहे. फेटे बांधण्याचं काम चालूच आहे. एकने एक निवडून आलेला जो आहे तो नगरपालिकेत निवडून आलेला असू दे, मार्केट कमिटीवर निवडून आलेला असू दे, जिल्हा परिषद निवडून आलेला असू दे, पंचायत समिती निवडून आलेला असू देत, त्या प्रत्येकाचा फेटा बांधला जावा असा माझा आग्रह राजाभाऊला होता. तर ते फेटे बांधण्याचं काम सुरू आहे. प्रत्येकाला मी एक खूप चांगली प्रेझेंट आणलेली आहे. मी ते राजाभाऊला म्हटलं की ते तू आणायचं नाही, मी येताना घेऊन येतो. ती ह्या उन्हाळ्यामध्ये खूप तुम्ही फिरणार तर थंड राहील पाणी अशी बॉटल आपल्याला हवी. तर एक चांगली सकाळी माठातलं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी घेतलं तर दिवसभर थंड राहील अशी पाण्याची बॉटल मी देतो आहे. ती तुम्हाला प्यायलाही उपयोगी पडेल आणि विरोधकांना पाणी पाजायला पण उपयोगी पडेल. जे राजाभाऊने पाजलंच आहे आता. राजाभाऊ हे महाराष्ट्रातलं असं व्यक्तिमत्व आहे की जे यशाने हुरळून जात नाही आणि पराभवाने खचत नाही. म्हणजे तो कधी आमदार असतो, कधी आमदार नसतो, पण त्याच्या ॲक्टिव्हिटीवर, त्याच्या लोकांसाठी काम करण्यामध्ये फरक पडत नाही. मतं न दिलेल्यांना तो खुन्नच देत नाही, तुला दाखवतोच असं तो करत नाही. शांत डोक्याने करत पण असेल माहीत नाही, पण चेहऱ्यावर तो दाखवत नाही. सगळ्यांचं या 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 तुमचा गैरसमज म्हणून तुम्ही मत दिलं नसेल, पण आता तुमचा गैरसमज दूर झाला आहे, चांगला आहे. असं सगळ्यांशी जो प्रेमाने वागतो अशा राजा राऊत की ज्याला देवेंद्रजी खूप मित्र मानतात. आणि राजाभाऊ जे जे काम घेऊन जातात, म्हणजे राजाभाऊला देवेंद्रजींकडे जायला अपॉइंटमेंट लागत नाही. देवेंद्रजी राजाभाऊला गर्दीतून बघितल्यामुळे राजाभाऊ या. तर असं महाराष्ट्रामध्ये खूप वर्षांनी असं झालं की एक देवेंद्र फडणवीस नावाचं नेतृत्व पुढे आलं की त्यांनी विकास तर प्रचंड केला, जागा पण दाखवली. आणि राजाभाऊंसारखं त्यांचं आहे, त्यांचा राजाभाऊंपेक्षा 100 पट आहे की कधीच ते यशाने हुरळून गेले नाही. त्यांची बॉडी लँग्वेज कधी बदलली नाही आणि कधीच ते अपयशाने खचून गेले नाही. दगा झाला 19ला आणि सरकार गेलं. 161 जागा आपल्या आल्या होत्या. भारतीय जनता पार्टी 105 आणि शिवसेना धरून, उद्धवजींची शिवसेना धरून 161 जागा होत्या. मुख्यमंत्री व्हायला 144 लागतात. 29 अपक्ष होते, म्हणजे डायरेक्ट संख्या 190 झाली. असं असतानासुद्धा उद्धवजींनी वेगळी वाट पकडली. यांनी काही त्याची रिॲक्शन दिली नाही. ते विरोधी पक्षनेता झाले, लोकांचे प्रश्न घेऊन भांडले. अचानक चमत्कार झाला. एकनाथजी तिथे राहून त्यांची घुसमट होत होती, ते बाहेर पडले. एकनाथजी मुख्यमंत्री झाले. आता तुम्ही सांगा की राज्याचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहिलेला माणूस, यशस्वी मुख्यमंत्री, त्याला उपमुख्यमंत्री व्हायला लागल्यानंतर त्याने केवढी रिॲक्शन द्यायला पाहिजे, पण त्याने आनंदाने स्वीकारलं. बस एकनाथजीने एवढं मोठं धाडस केलं, ते मुख्यमंत्री. पुढे जाऊन 24च्या निवडणुकीत BJPला चांगलं यश मिळालं, 132 जागा आल्या. आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांचे नेते अमितभाईंनी एकनाथजी नाही समजायला, रे बा त्याच्या म्हणजे BJPच्या 132 झाल्यात, तर तो 2 वर्ष उपमुख्यमंत्री होता, आता तो उपमुख्यमंत्री. एकनाथजींनी पण मांडलं. अमितभाई, मोदीजी हे असं व्यक्तिमत्व झालं आहे की कोणीही त्यांचं ऐकतं. त्यामुळे देवेंद्रजींचं पण व्यक्तिमत्व आमच्या राजाभाऊसारखं आहे की ते यशाने हुरळून जात नाहीत, अपयशाने खचून जात नाहीत, कोणाबद्दल मनात राग ठेवत नाहीत. देने वाले का बाई भला और न देने वाले की भला असं त्यांचं असतं. आणि त्यामुळे राजा राऊतने एखादा शब्द टाकला तर आम्ही खाली पडू देत नाही. मग राजा राऊत इथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसला. मी प्रचंड प्रवासात होतो. राजाभाऊने आग्रह धरला की तुम्ही आल्याशिवाय उपोषण संपत नाही. मी आलो, केवळ उपोषण संपवायला आलो. आणि मग नगरपालिकेत मला वाटते 2 मिनटं गेलो, पण केवळ काम काय की उपोषण संपवणे. तसं आता माझा मूळ प्रवास सोलापूर आहे, तुळजापूर आहे. राजाभाऊचा फोन आला की तुम्हाला कळलं की नाही. म्हटलं मला सगळं कळलं. मी आणि ते म्हणजे अशा तिथे सगळीकडे दुर्बीण असते, त्यामुळे तुझं यश कळलं आहे, काय तुझं म्हणणं आहे, तुला सगळ्यांचं सत्कार करायचं. येतो म्हटलं मी. मग पहाटे कुर्डुवाडीला उतरायचं ठरलं होतं, तसंच करायला पाहिजे होतं. पण इतक्या लवकर गाडी येते आणि मला इतका दिवसभर दगदग असते, तर रात्री 6 तास झोप लागली की दिवसभर धावायला तयार.
मग राजाभाऊला म्हटलं की 6:30ला पोचते सिद्धेश्वर सोलापूरला, 1 तास लागतो मला फक्त आवरायला, कारण निम्म मी गाडीतच आठवतो, दाढीसहित कुठल्याही प्रवासात दाढीसहित आवरून खाली उतरायचं, पण ती गाडीत लेट आली. आणि त्यामुळे राजाभाऊने जेव्हा म्हटलं एवढं मोठं यश मिळालं आहे, सत्कार करायला तुम्ही आलं पाहिजे, त्यामुळे सगळी वेळेची उडाताण होऊनसुद्धा मी आज इथे येणं मान्य केलं. आणि तो आग्रह त्याचा असतो की लोकांना नंतर भेटा, पहिलं भगवंताला भेटा. मी फोन केला त्याला की उशीर झाला आहे, पहिलं इथे येतो, लोकांना मोकळं करू. तो म्हणाला नाही नाही नाही, भगवंताला भेटल्याशिवाय जायचं नाही. मग आता प्रश्न आला की मी भगवंताकडे असं मागितलेलं आहे की एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विधान परिषदा आहेत. माझं वाक्य तर पूर्ण होऊ देत. एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभा, विधान परिषद असे मोठ्या प्रमाणावर आहे. मी भगवंताला असं म्हटलं की बा राजा राऊत हा अतिशय कर्तृत्ववान माणूस, गैरसमजाने पडला, ज्यांनी पाडलं त्यांनाही नंतर पश्चाताप झाला, नंतर करून काय पश्चाताप होऊन काय उपयोग. तर त्याला पुन्हा एकदा आम्हाला विधान भवनात न्यायचं आहे. तर त्यामुळे विधान परिषद माननीय देवेंद्रजींचा अधिकार आहे, त्यामुळे मी दिली नाही. नाही तर कोणीतरी म्हणाल की देवेंद्रजींचे अधिकार कुठे काढून घेतो, देवेंद्रजींचेच अधिकार आहेत. भगवंताला प्रार्थना केली की देवेंद्रजी ह्याला विधान परिषद देऊ दे, आणि भगवंताला असं म्हटलं की ते झालं तर मी पुन्हा येईन आणि तुझी पूजा जी काही, मी तिथल्या ज्या महिला पुरोहित होत्या त्यांना म्हटलं की काय नवस करायचा असतो, तर म्हणाला की पुन्हा दर्शनाला येईल म्हणा. म्हटलं आणि काय म्हणू, तर म्हणून पूजा करेन म्हणा. म्हटलं ठीक आहे. राजा राऊतला आमदार करण्यासाठी उद्या पुजाऱ्याने असं म्हटलं, दिवसभर मग आल्यानंतर भगवंताच्या मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रसाद वाटत बस. तर ते पण मी जोडेन माझ्या संकल्पामध्ये की राजा राऊतला आमदार केल्यानंतर मी दिवसभर प्रसाद वाटत बसेन. इतकं मनापासून आमचं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि बरोबरीने हेही म्हटलं की राजा राऊतच्या माध्यमातून लोकांची सेवा होते, राजा राऊतच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होऊ देत, अशी मी प्रार्थना केली. कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्या नगराध्यक्ष आहेत सौ तेजस्विनीताई, प्रशांत कतले, आपले उपनगराध्यक्ष आहेत श्री रोहित रमेश पाटील, जिल्हा परिषदेला निवडून आलेले दीपक अरुण वैद्य आहेत, रेश्माताई देवेंद्र डोके आहेत, भारतीताई मदन दराडे आहेत, नंदकुमार दत्तात्रय काळे आहेत, सुजाताताई धनाजी डोईफोडे आहेत, सोनालीताई महेश बोधले आहेत. असे पंचायत समितीचे सदस्य 12 आहेत. मीनाक्षी मुरलीधर रोंगे आहेत, सुरेखाताई वालचंद मुंडे आहेत, शरद वसंत बसवंत आहेत, किरण श्रीमंत घुले आहेत, ऐश्वर्याताई रणजित महानवर आहेत, संजय आबासाहेब भड आहेत, राजेंद्र पांडुरंग सुरवसे आहेत, भीमा धर्मा गव्हाणे आहेत, विमल रामलिंग काटे आहेत, संतोष चंद्रकांत निंबाळकर आहेत, जयमालाताई भाऊसाहेब जाधव आहेत, सविताताई विश्वनाथ साबळे आहेत. इकडे एक मार्केट कमिटीला 18 जण निवडून आलेले आहेत. सभापती विजय तुकाराम गरड आहेत, उपसभापती सज्जन उर्फ बाबा शिवाजी गायकवाड आहेत, प्रभाकर गणपत डमरे, सुरेश उर्फ सूर्यकांत शिवाजी गुंड, यशवंत कौरव माने, अभिजित अरुण कापसे, रविकांत बप्पासाहेब साळुंके, मनीषाताई विवेक तागबाते, सुमनताई बळवंत पाटील, संजय कुमार लक्ष्मण माळी, रामेश्वर परमेश्वर पाटील, नेताजी रामभाऊ घायतिडक, अजित रामलिंग बारंगुळे, सतीश अशोक हनुमंते, सचिन बापूसाहेब बुरगुटे, भरतेश नवीनचंद गांधी, प्रवीण मारुती गायकवाड, गजेंद्र मारुती मुक्ते. एवढ्या जणांचा सत्कार असल्यामुळे आणि पुन्हा जायची घाई असल्यामुळे मी म्हटलं की फेट्यांचं बांधण्याचं काम चालू ठेवा आणि प्रेझेंटसुद्धा सगळ्यांची नावं एकदम वाचली जातील. व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या हातात एक प्रेझेंट असेल, त्याच्यासमोर जो येईल त्याला तो प्रेझेंट देईल. सगळ्यांना समान प्रेझेंट असल्यामुळे एकाला चांगलं गेलं आणि एकाला वाईट गेलं असं काही होणार नाही. त्यामुळे असे सर्व व्यासपीठावर मान्यवर निवडून आलेले सगळे सदस्य, नगरपालिकेचे सदस्यांची पण नावं वाचली पाहिजेत. नगरपालिकेचे सदस्य, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नाव मी वाचलं, पण त्या व्यतिरिक्त विजय विठ्ठल राऊत, अनुरथ अरुण वाणी, सौ सुनीताताई रामदास ढोणे, सौ अर्चनाताई जितेंद्र बारसकर, श्री अमोल अनिल चव्हाण, सौ उर्मिलाताई नाथा मोहिते, सौ शमाताई दिलीप रिकिबे, श्री राजू दत्तात्रय गोंगाणे, श्री संदेश भीमराव काकडे, सौ मीराताई शीतल नाळे, सौ सुजाताताई तुळशीदास मस्के,
सौ आबेदा इम्तियाज तांबोळी, श्री स्वप्नील पसू उगडे, श्रीमती उर्मिलाताई अगंद मुळे, सौ भागीरथीताई किशोर त्रिंबके, श्री संतोष लक्ष्मण बारंगुळे, श्री दीपक पांडुरंग राऊत, सौ फरजाना महेदमिया जलसे, श्रीमती लक्ष्मीबाई पांडुरंग गव्हाणे, सौ चंद्रकलाताई रोहिदास कांबळे, श्री विजय मधुकर चव्हाण, सौ कांचनताई नितीन मोहिते, श्री भारत एडाप्पा पवार, श्री प्रकाश भगवान माने असे सगळे मान्यवर. राजाभाऊनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने एवढं कर्तृत्व गाजवलं की नावं वाचता वाचता मला दम लागला. ते नगरसेवकांचे नाव विसरलंच होतं. मी राजाभाऊला जेव्हा तो पराभूत झाला आणि तो दुःखी होता तेव्हा त्याला एक वाक्य म्हटलं. त्याला मी असं म्हटलं की रात्रीनंतर दिवस येतो, रात्र ही कायमची राहत नाही. धीराने घ्यायचं असतं, लोकांमध्ये राहायचं असतं, लोकांनाच पश्चाताप होतो आणि लोक विजयी करतात. आता बघा केवढं यश मिळालं की ग्रामीण भागामध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्या रांगेने विजयी झाल्या. 57,000 मतं जास्त मिळाली. शहरामध्ये 23 नगरसेवक निवडून आले, मार्केट कमिटीमध्ये 18 जण निवडून आले. याला म्हणतात रात्रीनंतर दिवस येतो. परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो. मी गमतीने एका शहराचा महापौर परवा घोषित केला. त्यानंतर 3-4 दिवस त्याचा काही फोनच नाही आला. मी त्याला म्हटलं की बा परमेश्वराने माणसाला अडचणी त्यासाठीच निर्माण केल्या की सारखी देवाची आठवण यायला पाहिजे. आता त्याला अडचणी नाही आल्या की तो निवांत. तसं राजाभाऊसारखे माणसंसुद्धा लोकांमध्ये ठीक राहावीत म्हणून यश 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 थोडं अपयश, पण यश 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 सदा सर्वकाळ, अपयश सदा सर्वकाळ असं कधी माणसाच्या आयुष्यात नसतं. आणि त्यामुळे मी राजाभाऊंचं आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राजाभाऊंनी मोठी आणलेल्या निधीची यादी सांगितली. मी त्यातल्या भविष्याबद्दल थोडं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. राज्यामध्ये देवेंद्रजींसारखं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व आहे, एकनाथजींसारखं अतिशय प्रभावी माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असणारं एक भक्कम नेतृत्व आहे. आणि आपलं दुर्दैव की अजितदादा एवढ्यात जायला नको होते, कोणी अपेक्षित पण नाही धरलं. पण मग माणूस गेला तरी गाडा चालूच ठेवायला लागतो. त्यामुळे वहिनी सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झाल्यात. असे देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा वहिनी यांनी ठरवलेलं की महाराष्ट्रामध्ये समस्या शिल्लक ठेवायच्या. आता हे मूळ कोणी ठरवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयतेला कधी मोर्चा काढावा लागला नाही, उपोषण करावं लागलं नाही, घेराव घालायला लागला नाही. आज काय शिवाजी महाराजांना घेराव, आम्हाला शेताला पाणी द्या, नाही केलं का? तर शिवाजी महाराजांना रयतेच्या मनातलं कळायचं. आणि त्यामुळे शिवाजी महाराज स्वतःहून अनेक गोष्टी रयतेला देत देत रयत ही एका बाजूने मुस्लिम आक्रमणापासून मुक्त केली आणि दुसऱ्या बाजूने सर्वसामान्य माणसाला सुखी केलं. पुढे जाऊन शाहू महाराज, आज आपण आरक्षणासाठी लढतोय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, धनगरांना आदिवासी आरक्षण मिळालंच पाहिजे. पण शाहू महाराजांच्या काळात 1902 साली त्यांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण मराठा समाजाला दिलं असं नाही तर महिलांना बरोबरीचं स्थान शाहू महाराजांनी दिलं. आता म्हणतो आपण की महिलांना बरोबरीचं स्थान द्या. शिक्षणाचा कायदा असा केला की जर शाळेत पोरं गेली नाही तर पालकांना दंड असायचा. आता आपण म्हणतो की सर्व मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, कायदा करा. 1902ला शाहू महाराजांनी केला की मुलं शाळेत गेली नाही तर पालकांना दंड असायचा. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे वंशज आम्ही सगळे, पण प्रामुख्याने देवेंद्रजी, एकनाथजी आणि आता सुनेत्राबाईंनी असल्यामुळे त्यांनी ठरवलं की महाराष्ट्राचा विकास कसा करायचा, MIDC कुठे द्यायची, उद्योग कुठे आणायचे, शेतीला पाणी कुठे द्यायचं, पिकांना भाव कसे द्यायचे, खूप विचार केला. आता ही काय निवडणुकीची सभा नाही, पण तुम्ही काय हवं आहे ते कागदावर उतरवायला पाहिजे ना, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हिजन, मराठीमध्ये दृष्टी. तुमची विकासाची दृष्टी पाहिजे. आपल्याकडे काय झालं आहे, वर्षानुवर्ष काँग्रेसच्या राजवटीमध्ये विकास म्हणजे काय, रस्ते, विकास म्हणजे काय, नळाला पाणी, विकास म्हणजे काय, गटर, सांडपाण्याची निर्गत व्हायलाच पाहिजे, प्रश्नच नाही आहे. पण विकास म्हणजे माणसाचा विकास. माणसाचा विकास करायचा असेल
तर शेतीला पाणी मिळालं पाहिजे, पीक चांगलं आलं पाहिजे, पिकाला भाव चांगला आला पाहिजे, बियाणं मुबलक मिळालं. गेल्या 11 वर्षात या महाराष्ट्रामध्ये खतांसाठी मारामाऱ्या नाही झाल्या. शेतकरी बंधू बरेच आहेत माझे, मी स्वतः शेतकरी आहे. 2014ला मोदीजी पंतप्रधान होण्याच्या आधी खतासाठी रांगा लागायच्या, गोळीबार होऊन मेलेत लोक खतासाठी. गेल्या 11 वर्षात खतासाठी रांग नाही, बियाण्यासाठी रांग नाही. का तर मोदीजीने ओळखलं की त्याला बियाणं द्या, त्याला खतं द्या, पाणी द्या, की तो उत्पादन चांगलं आणतो, त्याला भाव द्या, की मग त्याला अनुदान द्यावं लागत नाही. माझा शेतकरी अनुदानावर जगणारा नाही आहे, पर्याय नाही म्हणून तो अनुदान घेतो. तो स्वाभिमानी आहे, मी बायको पोरं कष्ट करणार, कष्ट करायला त्याला काम तर द्या. मग मोदीजींनी त्याला दर 4 महिन्याला 2,000 द्यायला सुरुवात केली. मग देवेंद्रजींनी दर 4 महिन्याला 2,000, शेतकऱ्याला 12,000. किती लोकांना? देशात 12 कोटी लोकांना. का दिले? तर त्याला बियाणं आणि खतं घ्यायलाही पैसे नसतात. मी 2.5 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा, या 2.5 एकरमध्ये भागणार नाही म्हणून वयाच्या 10व्या वर्षी माझे वडील मुंबईला पळून गेले आणि आयुष्यभर मिलमध्ये कामगार होते. पण मग नंतर जेव्हा ते लग्न झालं, आम्ही मुलं झालो, तर आम्हाला मे महिन्यात घेऊन जायचे गावी. सकाळी जाग आली, माझ्या काकाला मी आबा म्हणायचो. आबा कुठे गेला? तर काही नाही, आज खताचं पोतं आणायचं, कोणाकडे ते 500 रुपये मिळतात का बघायला गेला. हे जे म्हणतात ना 12,000ने काय होतात, त्यांना म्हणा की गावात जा. माझ्या आबाला 2 तास 4 घरी एक 500 देतोच का रे, हे 500 देतोच का रे असं म्हणून 500 मिळायचे. मग खताचा पोता हे मोदीने ओळखलं. 12,000 द्यायला लागले, 500 काय 12,000 घे, बियाणं आण, खतं आण, पाणी मी द्यायलाच बसलो आहे, मग शेतमालाचा तुला भाव मी द्यायलाच बसलेला आहे. मला सांगा, हा बेल्ट आपला साखरेचा पण आहे, म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्याचा. 14 पासून FRP देता आली नाही, असं फार कमी कारखान्यांचं झालं. का? तर इतिहासात पहिल्यांदा मोदीजींनी साखरेचा भाव बांधून दिला. 3100च्या खाली साखर विकायचं. मी 14 ते 16 सहकार मंत्री होतो. हे सगळे कारखाने माझ्या अंडर यायचे. ते म्हणायचे की अहो 2900 रुपये FRP द्यायची, साखरेचा भाव 1900, देऊ कुठून? हे कारखाना घेऊन जा. मोदीजींनी ओळखलं आणि त्यांनी काय केलं, साखर 3100च्या खाली विकायची नाही, त्याच्या खाली विकेल त्याला शासन. 3100 कारखानदाराला मिळाले, तो FRP द्यायला लागला. मग इथेनॉल आणलं. इथेनॉल काय? तर जवळजवळ ते पेट्रोल डिझेलच आहे, पण पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केल्यानंतर काही गाडीला प्रॉब्लेम येत नाही. मग कारखानदार म्हणाला की अरे हे बरं आहे इथेनॉल, साखर काढणं बंद करायला लागला. काही जणांनी मशीन अशी डेव्हलप केली, जेव्हा साखरेची डिमांड येतं साखर काढायची, त्याच कारखान्यामध्ये डिमांड संपली की इथेनॉल काढायचं. कारखान्याकडे पैसा आला, शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल द्यायला लागला. हा विचार प्रत्येक वेळेला कोणी मोर्चा नाही काढला, पण आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत की ज्यांना रयतेच्या मनातलं कळतं. आणि म्हणून रयतेने आपल्याला काय हवं आहे याची यादी केली पाहिजे. आईसुद्धा मूल खेळत असलं तर लक्ष देत नाही, ते रडायला लागलं की मग त्याला दूध देते, जवळ घेते. तसं नगरपालिकेतल्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी, पंचायत समितीच्या सदस्यांनी नेमकं आपल्याला विकास म्हणजे काय करायचा आहे याला म्हणतात मास्टर प्लॅन. तो तयार करा, एजन्सी जोडा की जी एजन्सी तुम्हाला आखून देते की हे रस्ते केले ना तर ट्रॅफिक कमी होईल. मग इथे एक फ्लायओव्हर ब्रिज करूया, मग फ्लायओव्हर ब्रिज करत असताना खालून एक अंडरपास करूया, म्हणजे काही लोक जमिनीच्या खालून जातील, काही लोक जमिनीवरून जातील, काही लोक ब्रिजवरून जातील. तुम्ही विचार केलात, निवेदनामध्ये मांडलात, राजाभाऊला घेऊन देवेंजींकडे गेलात, ते बसलेत ना सही करायला. राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खूप सुधारत चालली. विरोधकांना काही म्हणू दे, मी आता एवढं टेक्निकल समजून सांगत, त्यामुळे एकच समजून सांगतो की ज्या अनेकांकडे लाख 2 लाख कोटी रुपये द्यायला आहेत, ज्याला म्हणतात फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, वित्तीय संस्था, त्या देवेंजींना कॉन्टॅक्ट झाले. ते म्हणाले की आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, तर तसे घेता येत नाही ना. मग देवेंजी खूप हुशार, त्यांनी युक्ती काढली की या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने, म्हणजे थोडक्यात बँक समजा, बँक कळते, याने कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायची. 6 महिने कॉन्ट्रॅक्टरने त्यांचं व्याज 10% द्यायचं, बँकेचं 14% आहे. 6 महिन्यानंतर समजा
सरकार बिल देऊ शकली नाही तर सरकारने व्याज द्यायचं. शक्यतो सरकारने 6 महिन्याच्या आत द्यायचं, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूटवाला फ्री झाला. याला वेळेत पैसे मिळाले 10%, अशी एक नवीन युक्ती त्याला कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली. मग आता खूप मोठा पैसा असा आला की ज्यात सरकार पैसे टाकणार नाही, कॉन्ट्रॅक्टर काम करेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट त्याला पैसे देईल, त्याचं बिल चुकतं करून टाकेल, 6 महिन्यापर्यंत कॉन्ट्रॅक्टर व्याज भरेल, पण बाहेर 14% ते 10%ने भरेल. 6 महिन्यात सरकार देईल तरी 6 महिन्यानंतर सरकार व्याज देईल. अशा आणखीन 10 युक्त्या आहेत, ते मी आता सांगत बसत नाही. मुद्दा एवढाच की आता सरकारकडे पैसे खूप आहेत. तुम्हाला मागता येतात की नाही हा प्रश्न आहे. तुम्ही काहीतरी मागाल तर त्याचे पैसे मिळणार नाहीत. आणि त्यामुळे आता एकच उदाहरण देतो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला किती मिळायचे, 1 लाख 2 लाख. नव्याने देवेंद्रने निर्णय केला की काही आजारपणं 32 लाख बिल, 34 लाख बिल, 1 लाख 2 लाख म्हणजे काय वटाणे देतो काय त्याला निर्णय झाला. आता कितीही मोठं बिल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष 32 लाखाचे चेक मिळतात. मग ही ताकद कुठून आली? लोक देवेंद्रजींना द्यायला लागले. देवेंद्रजी माझं काम केलं, मला काही सेवा सांगा ना. देवेंद्रजी म्हणतात मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये टाक. वर्षाला 500-600 कोटी द्यायला लागले. 5 वर्षात 4-5 हजार कोटी देणार. या महाराष्ट्रात एकही माणूस आजारी पडू नये, आणि आजारी पडला तर पैसे नाही म्हणून ट्रीटमेंट मिळालेल्या होता कामा नये. आयुष्यमान कार्ड आहेच 5 लाखवालं, त्याची हॉस्पिटल हळूहळू वाढवतो. तर तुम्ही म्हणता कार्ड आहे, इकडे जा, तो हॉस्पिटलला म्हणतो की माझ्याकडे योजना नाही, तिकडे जा नाही म्हणतो. आणि आम्हाला बरं हॉस्पिटल पाहिजे, ते बरं हॉस्पिटलला घेत नाहीत. मग अशांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात अर्ज करा. 24 तासात चेक निघतो. 24 चेक पण नाही, त्या हॉस्पिटलला RTGS जातं. म्हणजे तुमचा आरोग्याचा प्रश्न संपला, तुमचा खताचा संपला, तुमचा बियाणाचा संपला. दर महिन्याला 1500 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहेच, की ज्यामुळे नवऱ्याला रुबाब दाखवता आला की तू नको देऊ मला पॉकेट मनी, माझा भाऊ पाठवतो 1500 रुपये. हां, त्यातले उलट उरले तर मी तांदळाच्या डब्यात लपवून ठेवते, तुलाच लागलं तर मी देते. बरोबर ना? का पिठाच्या डब्यात लपवता, का साडीत लपवता, का उशीच्या खोळीत लपवता. पण त्यामुळे तिला 1500 द्यायलेले, शेतकऱ्याला तिला वर्षाला 18,000 द्यायलेले, शेतकऱ्याला वर्षाला 12,000 द्यायलेले. आता काय राहिलंय काय? आता ह्यामुळे लोकांनी ते जे मोदींचं स्वप्न आहे की 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा देश जगात क्रमांक 1 वर गेला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करणं अपेक्षित आहे. 12,000 मिळाले, वाह, आता काय काम नको. पण 18,000 मिळाले, वाह, काय काम, असं करून चालणार नाही. मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा देश 11व्या नंबरला होता, आता तो 4थ्या नंबरवर आला. 2030 साली तो 3ऱ्या नंबरवर येणार. 35 साली चायनाला मागे टाकून तो 2ऱ्या नंबरवर येणार. 2047ला अमेरिकेला मागे टाकून तर नंबर 1ला येणार. तो येण्यासाठी सगळ्यांचे 2 हात कामाला लागले पाहिजे. सगळ्यांचे 2 हात, तरुणाचे लागले पाहिजेत, हां, महिलांचे लागले पाहिजेत, पुरुषांचे, महिलांचे, ज्येष्ठांचे, सगळे सारखं काम करा. नाही मग घराला आपल्याला अलीकडे पैशाची आवश्यकता नाही, काम करा. आवश्यकता नसलेले पैसे दान करा. भगवंताच्या मंदिरात जाऊन हुंडीमध्ये टाका, काम करा. तुम्ही काम केलात तर तुम्ही श्रीमंत होणार, देश श्रीमंत होणार. जगात भारताला नंबर 1 वर आणायचं आहे. आणि त्यामुळे पैसे विकासाला कमी नाहीत. तुम्ही सगळेजणं वेगवेगळ्या योजना तयार करा. माणसाचा विकास म्हणजे काय, याचं एक अर्धा मिनिटात उदाहरण देऊन माझं मी बोलणं संपवतो. मग आपल्याला जवळजवळ 60-65 जणांना सन्मानित करा. जरी आम्ही सगळेजण हातात प्रेझेंट घेऊन उभं, जो समोर दिसेल त्याला देणार. 5 मिनिटात आटपेल, पण तरी 65 जण आहेत ना. पण कळावं म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी काय म्हटलं की रस्ते विकास, गटर विकास, शुद्ध पाणी, हे तर करायलाच पाहिजे. त्याला म्हणतात माणसाच्या प्राथमिक गरजा. प्राथमिक आरोग्य केंद्र, हे सगळं, मग आयुष्यमान कार्ड, हे सगळं पाहिजे. माणसाचा विकास म्हणजे काय? माणसाचा विकास म्हणजे मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या पैशाने एक मानसी नावाचा प्रकल्प चालवला. काय आहे मानसी प्रकल्प? एवढा एकच प्रकल्प सांगतो. माझे एकूण 36 प्रकल्प आहेत. काय आहे प्रकल्प? तर 15 ते 20 वयोगटातली मुलगी ही, तिला काहीतरी हवंय असतं.
मग तिला जिमला जायचं असतं, तिला योगाला जायचं असतं, तिला ब्युटी पार्लरला जायचं असतं, तिला आउटिंगला जायचं असतं, तिला सिनेमाला जायचं असतं. निसर्ग आहे. लहानपणी दूध हवं असतं, 15 ते 20मध्ये ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं. मग ज्यांच्या घरची स्थिती नाही, योगाला 1000 रुपये फी भरावी लागते, जिमला 2000 भरायला लागते, ब्युटी पार्लरला 500 रुपये द्यायला लागतात, अशा मुलींनी काय करायचं? मग ती कॉलेजला जायला लागली की बाकीच्या मुली करताना बघून ती मनामध्ये खंतावते, तिला दुःख होतं की बाबा माझे आईवडील श्रीमंत नाही, ते मला हे करता येतं. त्यातून तिच्या पर्सनॅलिटीवर, व्यक्तिमत्वावर परिणाम होतो आणि ती निगेटिव्ह होते समाजाबद्दल, की आम्हाला काही मिळालंच नाही, हे श्रीमंतांचं बरं आहे, मग हे कोणीतरी देऊया. म्हणून आम्ही मानसी स्थापन केलं. मानसीचं पॅकेज काय ऐकल्यानंतर काही मुली माझ्या कोथरूडमध्ये राहायला येतील, तर मेडिकल चेकअप, तिच्यामध्ये जी डेफिशियन्सी म्हणजे तूट आहे शरीरामध्ये, त्याची टॉनिक्स, टॉनिकच्या गोळ्या, टॉनिकचे इंजेक्शन, रोज योगा फ्री, रोज योगासनानंतर खाणं, पौष्टिक खाणं रोज, दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन फ्री, वाढदिवस आम्ही साजरा करणार, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जाणं फ्री, दर 6 महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लिनिंग करून घेणं फ्री. हे आपल्याला माहिती नसेल, आपल्याला वाटतं की मी रोज ब्रश करतो, पण लय आत साचलेलं असतं. पण डेंटिस्ट घेतो 1200 रुपये, मग आमची ताई कुठून देणार? तर आम्ही 10-12 डेंटिस्टची पॅकेज केलं की आमची वही ठेवा, आमच्या ताईकडे कुपन असेल, तुम्ही कुपनं जमा करा, आम्ही तिच्या वतीने पैसे देणार. दर 6 महिन्याने डेंटिस्टकडून दात क्लिनिंग करून फ्री, दर 3 महिन्याला सिनेमा फ्री, दर 6 महिन्याला जवळच्या एखाद्या स्पॉटला आउटिंग फ्री. हे आमचं पॅकेज आहे. आम्ही केळेवाडी नावाच्या झोपडपट्टीपासून सुरुवात केली, 40 मुली, आता आमच्या 45 ब्रँचेस झाल्या आणि मुली आणि महिला म्हणून 3300 झाल्या. आता दर 3 महिन्याने ह्या 3300 जणी एकत्र येतात. आज तुम्ही आलात असे एकत्र येतात. 1 तास अप्रतिम भजनाचा कार्यक्रम असतो, 1 तास अप्रतिम प्रवचनाचा कार्यक्रम असतो, 1 तास तुम्ही ज्या योगा शिकवलं त्याचं सामूहिक योगा लोकांना दिसावं की काय शिकता, आणि अप्रतिम त्याला आम्ही म्हटलं प्रसादाचं जेवण असं, प्रसादाचं जेवण असं, दर 3 महिने सुरू. आता त्या महिलांचे इंटरव्ह्यू घ्या, मग तुम्हाला कळेल की माणसाचा विकास म्हणजे काय. हे तुमच्या यादीतच नाही आहे. तुमच्या यादीत काय आमचे खड्डे भरले ते भरून द्यायचे, ते भरूयात ना, ते भरायला लागतील, पण दिस इज कॉल. मग नगरपालिका, आता हे माझ्या पैशाने मी करतो, लोकवर्गणीतून करतो, CSRमधून करतो. नगरपालिकेचं सुद्धा नगरपालिकेच्या बजेटमध्ये टाकून हा उपक्रम होऊ शकतो की शहरामध्ये जी महिला, जी मुलगी योगा करायला तयार आहे, तिला योगा टीचरचा पगार नगरपालिका देईल, CSRच्या माध्यमातून मिळवू, पण तिला 1 रुपया योगाला द्यावा लागणार नाही. तिला एवढं सगळं ब्युटी पार्लर वगैरे हळूहळू करा, पण तिला दर महिन्याचे सॅनिटरी नॅपकिन फ्री, तिला रोज नाचणीचा लाडू फ्री, की जेणेकरून तिच्या शरीरामध्ये रक्त वाढेल. हे नगरपालिकेला करायला काय अडचण आहे? बाकीचं ते मी आधी सांगत नाही, मला वेळ नाही, ते मला कधी कधी मी केलेलं सांगायला मला आवडत पण नाही. तर या लाईन्सवर विचार करा. उद्योग तर आहेच, MIDCमध्ये उद्योग आले पाहिजेत. देवेंद्रजी गेले दावोजला, दरवर्षी दावोजला सगळ्या जगातले गुंतवणूकदार येतात ज्यांना पैसे गुंतवायचे. दरवर्षी देवेंद्रजी सगळ्यात जास्त महाराष्ट्राला आणतात. ह्याही वेळेला आणल्यात. आपल्याला आकडे पण बोलता येत नाही, आम्ही आपली गिरणी कामगारची पोरं, आम्हाला आकडे पण बोलता येत नाही. येतात बोलायला, पण तुम्हाला वाटावं की खरंच आहे की किती मोठमोठे, आणि ते खरंच आहे मोठमोठे आकडे आणतात. मग राजाभाऊने आग्रह करावा की तुम्ही एकूण 143 मोठमोठे उद्योग आणलेत, 2 आमच्या MIDCत द्या, देतील ते, तर इंडस्ट्रीजला कन्व्हिन्स करतील. 2 मोठे उद्योग आले, 4-5 हजाराचा रोजगार उपलब्ध होईल. बरं, आपण सगळेजण आता गावं समृद्ध झाल्यामुळे गावातून बार्शीत राहायला येत नाही का, तर 2 जनावरं आहेत, धारा काढायच्या आहेत, मग शेतावर जायचं आहे. पण घरातल्या एकाला नोकरी मिळाली, दरमहा 20,000 रुपये मिळायला लागले, वर्षाला 2,40,000 मिळाले, ऊसाचं पण बिल आलं, दरमहा दुधाचं पण बिल येतो, श्रीमंत. पोरीचं लग्न थाटात करणार. आयुष्यात काय असतं स्वप्न? पोरीचं लग्न दाडलं. कितीही म्हटलं ना की हा समाज महिलांना दुय्यम स्थान देतो, तर पोराचं लग्न थाटात करायचं नसतं, मुलीचं लग्न थाटात करायचं असतं. त्या तिच्या सासरच्यांना दाखवायचं असतं की या पोरीचं लग्न कसं केलं. मग तू कर्ज काढतो, कर्जबाजारी होतो, कर्ज भेटत नाही, मग आत्महत्या करतो.
तर त्याला त्याच्या सेविंगमधून त्याच्या मुलीचं लग्न करता आलं पाहिजे. ही जर आर्थिक स्थिती निर्माण करायची असेल तर महिला नोकरी करतायत घरातल्या, पुरुष करतायत, तर त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ना. हे सगळं राजाभाऊने आगामी काळात करावं असं मी आपल्या सगळ्यांना आग्रहाने विनंती करतो. मी आता एक नवीन कन्सेप्ट मांडतो आहे, ती सांगून मी माझं बोलणं संपवेन. आणि हे सगळ्यांच्या डोक्यात असतं, ते मांडायला लागेल, मागे लागायला लागेल. मी एक 60 महिन्यापूर्वी सुरू केलं की स्त्री ही सकाळचा वेळ नोकरी व्यवसाय करण्यासाठी जन्माला आलेले, निसर्गाने तिला सकाळी काही काम दिलं. मुलांचं करायचं, नवऱ्याचं करायचं आहे, करतात की नाही माहिती पण सासूचं करायचं आहे. हां, 12 वाजता आमची वहिनी झाशीची राणी म्हणून म्हणते आता सांगा काय करायचं. तिथून 5 तास तिला नोकरी पाहिजे. त्या 5 तासाचे त्याला 10-15 हजार मिळेल तरी पुरे. पुन्हा ती 7च्या आत घरात नव्हता सिनेमा बघितला असेल तर ती 7च्या आत घरात पाहिजे. मग मुलं आली, आई करत, आई इज देअर. नवरा तर वाड्याच्या दरवाजातून बॉम्ब सुरू करतो, चहा टाक, हो हो आहे मी आतमध्ये. मग सासूबाई देवळात येतात, कुठे गेली सुनबाई, आहे बाबा आहे, 5 तास नोकरी करून आली मी. तर सकाळी पण ती कुटुंबाला उपलब्ध आहे, संध्याकाळी पण कुटुंबाला उपलब्ध आहे, मध्ये नोकरी पण करते आणि पैसे कमवते. ही कन्सेप्ट मी गेले 60 महिने मांडायला सुरुवात केल्यानंतर टाटाने मला कॉन्टॅक्ट केला, चितळे बाकरवाडीवाल्याने कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले की आम्ही 5 तासाचे जॉब तुम्हाला देतो. त्यातले बाकरवाडीवाल्या चितळेंचं पुण्यापासून 30 किलोमीटर कारखाना आहे. बस मी दिली, बसचं भाडं माझ्या ताईला नाही, ती माझ्या बसमधून जाईल, बसमध्ये सकाळचा नाश्ता देतो. चितळेंकडे 30 रुपये जेवण मिळतं, ते जेवण तिने घ्यायचं, चितळेंना बिल मी देतो आणि चितळे पगार देतात. आमची ताई सकाळी मुलांसाठी पण उपलब्ध आहे आणि संध्याकाळी मुलांसाठी पण. या प्रकारच्या गोष्टी म्हणजे माणसाचा विकास. मी गमतीने म्हणतो की स्त्री जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत तिची घरात किंमत निर्माण होत नाही. नवऱ्याचं ते वाक्य सगळ्या घराघरात आहे, तू काय बसून खाते. अरे म्हणजे काय, मी काय झोपते की काय, सगळं तर मीच करते. पण त्याचं वाक्य ठरलेलं असं की नाही, दिवसभर मी राबतो, तू बसून खाते. मग तिने पण पैसे कमवले पाहिजेत आणि घराला कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, मग त्याची किंमत वाढते. म्हणून मी गमतीने एक वाक्य म्हणतो, ते म्हणून माझं बोलणं संपवतो. मी नेहमी गमतीने असं म्हणतो की आमचा दादा जेव्हा आमच्या वहिनीकडे 100 रुपये उसने मागतो तेव्हा आमच्या वहिनीची कॉलर ताट होतो. दादाने 100 रुपये उसने मागितले, मग ती तांदळाच्या डब्यात लपवलेले काढून देते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून 8 दिवस जेवण नाही मिळालं तरी चालतं, पण द्यायला नसले तर 8 दिवस झोप लागत नाही. मेल्याने कधी नव्हे ते मागितले, माझ्याकडे नव्हते, मेल्याने कधी नव्हे ते मागितले, इकडं पावशेर ठेवायची वेळ ते मांडलं. ती त्या 100 रुपयाची किंमत आहे आणि ती त्या 100 रुपयाची किंमत लक्षात घेऊन महिलांचे रोजगार सुरू करा. सगळं घरातलं सांभाळ, पण घरी काम कर, हरकत नाही, घरी काम कर, पण महिलांचे रोजगार सुरू करा. 5 तासाचे जॉब सुरू करा, 8,000 द्या, पण ते 8,000 सुद्धा महत्त्वाचे आहे. स्कूटरवरून ती चाललेली असते नवऱ्याच्या, 4 वेळा स्कूटर बंद पडली, पण ती इकडे तिकडे बघते, कोणी ऐकत नाही, म्हणते मेल्या स्कूटर बदल घे. तो म्हणतो पैसे कुठून आणू, ती म्हणते घरला चल माझ्या डब्यात ठेवले ते देते. मग ती स्कूटर त्याची येते, त्याच्याकडे थोडे असतात, ही थोडे देते. मोदींना माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं. ते मोदीजी अमितभाई यांची माझी खूप जवळ आहेत, ते पंतप्रधान आहेत, आम्ही आपलं रांगेत उभा राहतो, ते म्हणतात दादा कसे हो, म्हणजे अजूनही दादा म्हणतात, चांगला आहे. तर मी त्यांना एकदा विचारलं की सगळ्या योजना महिलांसाठी, HTमध्ये निम्मं भाडं, 1500 रुपये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मग मुलगी जन्माला आली की टप्प्याटप्प्याने 1,02,000, काय सगळं महिलांना देतं. नाही, पुरुषों को भी देता हूँ ना, 12,000 किसानों को देता हूँ, लेकिन महिलाओं को देना पड़ेगा, क्योंकि उसको मिला तो सीधा घर जाता है. ती 1500 रुपये बँकेतून काढली की पहिलं मुलाचं दप्तर घेते, मग मुलीला फ्रॉक घेते, नवरा साडी आणो की न आणो पण थंडी जास्त म्हणून एक मफलर घेऊन टाकते, आणि तरी 100-200 रुपये उरले की डब्यात ठेवते. ते म्हणाले पुरुषाला मिळाले, समजा आमच्या राजाभाऊ राऊतला मिळाले, राजाभाऊ राऊतलाचं नाव घ्यायला काही अडचण नसते, राजाभाऊ राऊतला मिळाले की तो लगेच मित्रांना फोन करतो, आज संध्याकाळी पार्टी करूया. मग एका धाब्यावर पार्टीला बसतो, पार्टी करता करता मिळालेले पैसे संपून वर 200 रुपये बिल जास्त होतं. मग बायकोला फोन करतो, पोरापोरं 200 रुपये पाठव, नाही तर हॉटेलवाला बाहेर जाऊ देणार. आणि ही मुलीचं दप्तर घेणार, मुलाची बॅट घेणार,
नवऱ्याला मफलर घेणार तरी 100 रुपये उरले तर डब्यात ठेवणार. त्यामुळे ह्या समाजातली महिला जोपर्यंत सक्षम होत नाही 50% काय बघा मला हे मला म्हणावंसंच वाटतं काय साला परमेश्वर कृपा आहे. एक गाव तुमच्या बार्शी तालुक्यात असं आहे का गाव की जिथे 40% महिला आणि 60% पुरुष आहे. तुमचं गाव असं आहे किती असतील महिला 48-49 होतं ना. एक जिल्हा असा आहे का की ज्या जिल्ह्यामध्ये ना 32 लाख लोकसंख्या 25 त्याच्यातली 40% महिला आहे. एक देश असा असेल का काय परमेश्वर 50-50 नो पार्शालिटी 50-50. तुमच्या बार्शीत असं आहे का मुली कमी आणि मुलं जास्त 1% असतो तो भाग वेगळा पण 50-50 म्हणजे 142 कोटी लोकसंख्येमध्ये 71 कोटी महिला मल्टिप्लाय बाय 2 हात. ते सध्या काही विचारावं ताई तुम्ही काय झालं MA झाले बरं काय करता नाही मी हाऊसवाईफ हा परिचय असू शकत नाही. हाऊसवाईफ हा परिचय असू शकत नाही. मी क्लासेस घेते मी घरी अगरबत्त्या करते मी एका ऑफिसमध्ये 2 तास जाते. आय एम नॉट हाऊसवाईफ ह्या अर्थाने ठीक आहे मी घरचं सगळं करते ते निसर्गानेच दिलं आपल्याकडे पण ती कमवते असे व्हायला पाहिजे. आणि ते राजा भाऊ तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट घेऊन या तिकडे देवेंजी तुमची वाटच बघत बसलेली आहे तुमच्या निवेदनाची. ते असं ते लाल पेन वापरतं तसं लाल पेन काढतं आणि लगेच राजाभाऊला एक देवेंजीचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे फुकाच्या सह्या भरणार नाही त्यांची सही म्हणजे काम. राजाभाऊ स्वतः हाताने लिहितात की त्वरित कार्यवाही करावी. त्यामुळे एप्रिलमध्ये एक मोठा ग्राउंड शोधून ठेवा. आता तुम्हीच सांगता की 57,000 मतं जास्त मिळाली या प्रत्येकाला आनंद होईल ना. मत का देतो माणूस त्याला प्रेम असतं म्हणून मत देतो. पक्षाबद्दल प्रेम चिन्हाबद्दल प्रेम देवेंजीबद्दल प्रेम मोदीबद्दल प्रेम राजाभाऊबद्दल प्रेम. मग त्याला राजाभाऊ आमदार झाला की आवडेल की नाही आवडेल आणि सगळा खर्च राजाभाऊ मी करणार. ते जे लोक येणार ना त्यांचं जेवण खाण. जय हिंद जय महाराष्ट्र. आता अँकरने भरभर मगाशी मी वाचली तशी यादी वाचायची त्या सगळ्या फेटेवाल्यांनी यायचं. मोहन नांगरे कुठे आहेत कोण सगळ्यांच्या हातात प्रेझेंट द्या जेणेकरून काय करायचं नाही माझं अरे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार या ठिकाणी माननीय राजाभाऊ राऊत. मी शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधून येतो. पुण्याला आमदार आहे माझ्या राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाईने म्हटल्यामुळे मी पुण्यात जाऊन आमदार झालो पण मी मूळ कोल्हापूरचा 2दा आमदार तिथे होतो. तर शाहू महाराज खुश झाले. मी शाहू महाराज नाही आहे. शाहू महाराज खुश झाले की त्यांचं सोन्याचं कडं द्यायचे डोक्याचा फेटा द्यायचे. तर मी इतका खुश झालो की राजा राऊतला माझं घड्याळ देतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार माननीय राजाभाऊ राऊत नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले मॅडम त्याचप्रमाणे संतोषदादा निंबाळकर विजय गरड सर बाबासाहेब गायकवाड रोहित पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी दादांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देतोय. तसेच RPIच्या वतीनं अविनाश तात्या गायकवाड हे देखील दादांचा सत्कार या ठिकाणी करतायत. तसेच डिजिटल मीडियाच्या वतीनं देखील दादा प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय दादांचा सन्मान होतोय की दादा आपण प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या कल्याणासाठी या ठिकाणी समिती स्थापन केली होती.
त्यासाठी आदरणीय राजा माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वप्रथम मी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची या ठिकाणी नावे घेतोय. या ठिकाणी सर्वप्रथम बार्शीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा आदरणीय तेजस्विनीताई कथले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीचे उपनगराध्यक्ष रोहित रमेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. रोहित रमेश पाटील यांचा दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. उपनगराध्यक्ष रोहित रमेश पाटील यांचा सन्मान होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर माननीय विजय नाना राऊत सर्व नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच बार्शी नगर परिषद बार्शीचे नूतन नगरसेवक यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. सर्वप्रथम नगरसेवकांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. नगरसेवक व नगरसेविका सर्व नगरसेवक व नगरसेविका यांना विनंती आहे. ज्या महिलांना फेटे बांधले आहेत त्या सगळ्या महिला नगरसेविका पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्या महिला सगळ्या पहिल्यांदा वर या. या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीमध्ये 18 पैकी 18 जागा जिंकत बार्शी नगर परिषद बार्शीमध्ये
नगरसेविकाचे की सदस्यांपैकी कोण सन्मान करण्यासाठी राहिले मैं का, सत्कार देश करायचा नहीं राहिला असेल तर मिटने त्यांनी दूंगा। व्यासपीठावरती यायचंय। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं या मिटने ठिकाणी दूंगा, RPI च्या वतीनं मैं देश नहीं मिटने माननीय दूंगा। चंद्रकांत दादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्तात आमच्या हृदयी पावन राम संस्कार आम्हावर संघ शक्तीचे सार्थ हो अभिमान हा देश